सो गॉड ब्लेस यू ऑल. आणि हीच ताकद नेहमी ठेवा. आणि त्या नारी शक्ती जिंदाबाद. आणि त्या शक्तीची वारंवार परीक्षा पण होतीये, हे पण बघतोय आम्ही. त्या शक्तीची वारंवार परीक्षा पण घेतली जाती. तिची शक्तीच कामी येणार आहे त्यात. तर आपल्या समोर आहे मुलाचे नाव आणि मुलीचे नाव. हा एक प्रकारचा लकी ड्रॉ आहे. मैत्रिणीने हौसेनं नावं टाकलीत की अर्जुन आणि सायलीला मुलगा झाला तर हे नाव असावं, मुलगी झाली तर ते नाव असावं. तुम्हाला दोघांनाही एक एक नाव काढायचं आहे. एक मुलग्याचं शक्यतो आईचा लाडका मुलगा असतो आणि बाबांची लाडकी मुलगी असते, असं असतं ना, असं थोडंसं. इकडे दोघांची लाडकी मुलगीच आहे, मग काय. अरे पण आपल्याला इकडनं काढावं लागेल. सखी मंचचा कार्यक्रम आहे, त्यांचं वर्ण ओतून चिठ्ठ्यांचा धबधबा पाडून खाली जोपर्यंत सगळ्या चिठ्ठ्या सुट्ट्या होत नाही तोपर्यंत समाधान होत नाही. तेच तसं ते नसतं का शॉर्ट त्या पद्धतीनं झालं नाही. बास की एवढं. हां, खडबड 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 खडबड. वंश जरा सततच मध्ये मध्ये करतायत. फारच बघा, बाळावर पण त्याचा परिणाम होणार आहे. आता 7वा महिना झाला, त्याच्यामुळे गुण तिकडं आले नाहीत म्हणजे मिळवलं. चांगलं नाव ठेवा वंश. ठेवणार. साडी कशी घेणार त्याच्यावर ठरणार. काढू नक्की सांग, तूच सांग. आत्या सांगते. पाठी ते मारायला या. करायचं पाठी. सांग तुझ्याकडनं ऐका, तुझ्या तोंडून ऐकायला त्यांना आवडेल. कुर तरी करा. साहिल. मुलगा झाला तर नाव साहिल आहे. ठेवलेल्या आत्याचं नाव आहे शोभा कुंभार. कोण आहे शोभा कुंभार? ज्यांनी नाव ठेवलं त्यांचं नाव आहे सुनीता विशाल पाटील. आणि बाळाचं नाव ठेवलं प्रणाली व्ही पाटील. त्यांनी त्यांच्या बाळाचं नाव लिहिलंय आय थिंक. असं आहे का? तुझ्या वाचून उदास दोन किनारे आपण दोघे भेटच्या. आणि आता खऱ्या अर्थानं डोहाळ जेवणाचा. आता डोहाळ जेवण अजून व्हायचं आहे, त्यांचा व्हायचं आहे. अरे वा, छान. कुठली मनात आता व्याकुळ तगमग. आणि एक तुम्हाला छान फोटो देऊ का? चंद्राच्या मागं जावा. चंद्राच्या मागं ते राहिलंच ना. खऱ्या ना सगळे आहेत रेसिपी आपण पाहिलेल्या आहेत बाहेर. जो पदार्थ तुला खाता येणार नाही तो अर्जुनराव खातील. डोकलो. अरे वा, बघा गो ढोकळा. इतके छान पदार्थ की मलाच डोहाळे लागले. मोदक. डोहाळ जेवण दोघांचं असतं ना, म्हणजे बरोबर आहे. हे बघ ना, ऍक्टरचं पण तसंच वाटतंय, पण थोडी साडी नवीन असल्यामुळं आपण शोभू ना भाऊ बहीण. खरंच. एक फोटो जाताना एक छान काढा बरं का. तर काय, कुठल्या पदार्थाला मार्क देशील? उकडीचे मोदक. क्या बात आहे. खाऊन बघा. डायटिंग काय बाळाच्या आत्यानं खाल्लं तर चालणार आहे? हो काय हो खा की. आपण दोघे खाऊ. क्या बात आहे. खायचं. खाऊ. मेथीच्या पुऱ्या आहेत वाटतं. आणि ह्या वा. कुठला वार आहे? गुरुवार. खाऊ तरी खाता वार विचारते यार. यावरूनच कळलं किती छान आहे. छान. आमच्याकडे पण तू पण खुश झालीस ना? हो. आणि काय तू खा म्हणजे मेथी पुरी आहे ना. आय थिंक मेथी पुरी आहे नाही. मेथी पुरी म्हणजे मला तरी असं ते मेथी वाटतीये.
ना वास पण येतो मला, मेथी पुरी आहे. तिखटा मिठाची पुरी म्हणू शकतो आपण किंवा मेथीची. असं ते गोड खाल्ल्यावर जरा ते तिखट पण खाल्लंच पाहिजे. डोळा जेवण कुणाचं खातंय कोण? जाऊ दे, आत्याने खाल्लं तरी चालतं ना. एक उपासाचा लाडूचं थोडासा बाईट सगळ्यांच्या प्रेमासाठी तू थोडा खा. हा खाते मी. हा, हा हा. शेंगदाण्याचा लाडू आहे. अरे वा, छान छान खा. हा तो छान होता, मी वरती खाल्ला. पण काय सांगशील या सगळ्यांच्या प्रेमाबद्दल? काय सांगशील? बॅकस्टेज तू बरंच म्हणजे आस्वाद गोष्टींचा घेतलेला आहेस. खूप खाल्ल्यास असं म्हणायचं नाही मला, म्हणजे बघितलेलं. काय सांगशील या सगळ्या सुगरणींबद्दल काय बोलशील? मला ना खरं सांगते खूप कौतुक वाटतं या गोष्टीचं. कारण तुम्हा सगळ्यांना बघता म्हणजे तुमच्यामध्ये बऱ्याचशा आज्या आहेत आणि आम्हाला ह्या एजमध्ये जी एनर्जी नसते ना ती तुमच्याकडे असते आणि तुम्ही काय एनर्जीने हे सगळं बनवता. म्हणजे मला खरंच हॅट्स ऑफ. खूप भारी वाटतं तुम्हाला सगळ्यांना बघून. आणि आता हे एवढे वेगवेगळे इनोव्हेटिव्ह काय काय पदार्थ बनवलेले आहेत ह्यासाठी काय म्हणजे दादच द्यायला हवे तुम्हाला. टाळ्या होऊन जाऊ प्लीज. मी एक गोष्ट नेहमी सांगत आलो जी मला इथे सांगायला खरंच खूप आवडेल. बायकांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त ताकद असते, हे सिद्ध होतं नेहमी. वो बोलने की जरूरत ही नहीं है, आप पुरुषों से 10 गुना ज़्यादा ऊपर है. मैं अपने घर में भी देखता हूँ, बीवी ऑफिस में जाती है, बच्चा संभालती है, स्कूल की पढ़ाई देखती है, ट्यूशन देखती है, मम्मी को देखती है, दवाइयाँ सब कुछ हैंडल करती है. मैं सिर्फ अकेले जाता हूँ, काम पे शूटिंग से आता हूँ, आराम करता हूँ. सो तुम्ही सगळे जे घर सांभाळताना तुमच्यामुळे घराला घर पण येतं हे खरं आहे. आणि